बुल्ढाना के खामगांव में वारकरी धर्मरक्षक परिषद की ओर से तहसील कार्यालय पर जोरदार मोर्चा निकाला गया। यह मोर्चा वारकरी संप्रदाय की निलंबित मांगों को लेकर सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए आयोजित किया गया। प्रदर्शनकारियों ने मांग की है कि वारकरी मानधन के लिए लगाई गई 50 वर्ष की आयु सीमा को तुरंत रद्द किया जाए। साथ ही महिला भजनी मंडलों को वर्षीय 25,000 रुपए का अनुदान देने और साथ ही मंडल की सदस्यता और स्वीकृत व्यक्ति के रूप में 5,000 रुपये मानसिक मानधन रूप स्वीकार करें। इसके अलावा बुल्ढाना में जिला मानधन समिति गठित कर निलंबित सभी आवेदनों को जल्दी मंजूरी देने और इंद्रायणी नदी को प्रदूषण मुक्त करने के लिए संबंधित कंपनियों पर कार्रवाई की मांग की। आंदोलनकारियों ने चेतावनी दी है कि अगर 3 महीने के भीतर मांगे पूरी नहीं हुई तो पूरे महाराष्ट्र के दरमियान वारकरी मुंबई में मंत्रालय का घेराव करेंगे। रामकृष्ण हरी, मी अर्चना बावस्कर, विदर्भ महिला अध्यक्ष। आज आम्ही येथे तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येने उपस्थित आहोत। कशासाठी आहे तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्हाला इथं पूर्ण करायसाठी आज आम्ही हे निवेदन करीत आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत, मानधन वयाची जी अट आहे 50 वर्षाची ठेवलेली सरकारने ती रद्द करावी। तसेच महिला भजनी मंडळांना वार्षिक 25,000 रुपये अनुदान देण्यात यावे। मानधन समस्या जे अर्ज आहेत ते प्रलंबित आहेत, ते अर्ज मंजूर करावे आणि सरसकट कुठलाही दुजाभाव न करता प्रत्येक भजनी वारकरी वादक असो, गायक, मृदंगाचार्य, विनेकरी, कथेकरी, भजनी कलावंतांना 6,000 रुपये महिना सुरू करावा। ह्या आमच्या आज इथे या निमित्तानं आम्ही इथं निवेदन देण्यासाठी तहसील मार्फत शासनाला देण्यात येत आहे। जर आमच्या ह्या आज मागण्या शांतपणे जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यानंतर आमचा हा धडक मोर्चा डायरेक्ट बुलढाणा जिल्ह्यावर कलेक्टर ऑफिसकडे राहील। वारकरी धर्मरक्षक प्रवक्ता आजचा जो आमचा आदरणीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्याचा जो कार्यक्रम आहे की ज्या संत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या पवित्र अशा वारकरी संप्रदायाला जो उपदेश केला की समाज हा परिवर्तनशील आहे, परिवर्तन घडवावं लागतं तेव्हा परिवर्तन घडतं आणि समाज सांप्रदायिक परिवर्तन घडवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, कारण आपण त्या संप्रदायाचे घटक आहोत। याची जाणीव जर कुणी करून दिली ते जगद्गुरू तुकोबारायांनी केली आणि त्यांच्या युक्तीप्रमाणे हा वारकरी संप्रदाय गेली कित्येक वर्ष झाले आज समाजामध्ये या देशामध्ये म्हणजे असं महत्त्वाचं मुख्य भूमिका बजावत आहे। पण याच वारकरी संप्रदायाच्या ज्या हक्काच्या मागण्या आहेत की ज्या मागण्यांसाठी अविरतपणे असा आम्ही संघर्ष करीत आहोत, ज्या मुख्य मागण्या आहेत की या संप्रदायाला यांच्या मानधनाला जी शासनाने वय वर्ष 50 ची अट घालून दिलेली आहे ती अट सर्वात प्रथम रद्द करावी। दुसरी मागणी आहे सर्व महिला भजनी मंडळ यांना वार्षिक 25,000 रुपये अनुदान लवकरात लवकर सुरू करावे। तिसरी मागणी आहे पर्सनली सर्व महिला मंडळींना पर्सनली 5,000 रुपये मानधन चालू करावे। तिसरी मागणी आहे या जिल्ह्याला जिल्हा मानधन समिती स्थापन करणे व सर्व प्रलंबित अर्ज हे लवकरात लवकर मंजूर करावे। नाही तर वारकरी धर्मरक्षक परिषदेच्या वतीनं आता आमचं तालुका लेवलवरती हे आंदोलन चालू आहे। यानंतरची आमची पुढची भूमिका हे जिल्हा अधिकारी कार्यालयावर राहणार आहे आणि एवढंच नाही तर या येत्या 3 महिन्याच्या आत आम्ही या शासनाला अल्टिमेटम देतो 3 महिन्याचा। 3 महिन्यामध्ये जर ह्या सर्व मागण्या सरसकट पद्धतीनं जर पूर्ण केल्या नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आणि मग याला जबाबदार सर्वस्वी शासन राहील, सर्व मंत्री महोदय राहतील। म्हणून त्याच्या अगोदरच आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा निघणार आहे भव्य दिव्य 1,00,000 वारकऱ्यांचा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचं नियोजन आमचं संपूर्ण जिल्ह्यात चालू आहे। तिथंच आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। आम्ही सुद्धा शासनाला म्हणजे शासनाच्या सर्व म्हणजे यंत्रणेला की जेणेकरून मंत्रालयात आल्यानंतर जे सहकार्य तुम्हाला प्रशासनाला करण्याचं काम करून म्हणून तुम्ही आमच्या मागण्या ह्या जिल्हा लेवलवर सोडवा, म्हणजे प्रशासन सुव्यवस्थेला आमचं सहकार्यच राहील। म्हणून हे निर्णय लवकर घ्या। ज्या जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं की हा संप्रदाय इंद्रायणी नदी आज पूर्ण केमिकल युक्त झालेली आहे, त्या इंद्रायणीला सुद्धा केमिकल मुक्त करायचं आहे। पुढची भूमिका आमची इंद्रायणीमध्ये आंदोलनाची असणार आहे। त्या कंपन्यांना सुद्धा आम्ही अल्टिमेटम देतो आणि एक इशारा देतो की तुम्ही लवकरात लवकर त्या ज्या इंद्रायणीमध्ये सांडपाणी केमिकलचं सोडलं तुम्ही बायपास काढा आणि ते पाणी लवकर इंद्रायणीच्या बाहेर काढा, नाही तर आम्ही कंपन्या पेटवल्याशिवाय वारकरी संप्रदाय राहणार नाही।